बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे। सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। सुप्रिया सुळेंच्या विकास रथाला उत्तर म्हणून सुनेत्रा पवारांचा विकास रथ बारामतीमध्ये फिरतोय। सुप्रिया सुळेंच्या विकास कामाचा रथ आधीपासूनच मतदारसंघामध्ये फिरतोय, मात्र आता सुनेत्रा पवारांचा विकास रथ फिरू लागल्यानं बारामतीमधून निवडणूक त्या लढणार असल्याची चर्चा आहे। कालच सुनेत्रा पवारांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती। तर बारामतीमधल्या राजकीय वर्तुळात सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडतात। नणंद भावजय अशी मोठी लढत बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे। राजकीय वर्तुळासाठी ही निश्चितच मोठी बातमी आहे। बारामतीमध्ये सुळेंच्या विकास रथाला आता सुनेत्रा पवारांच्या विकास रथानं उत्तर देण्यात येणार आहे आणि याच संदर्भात बातचीत। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस के लिए आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी बारामतीकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात, पाहूया। खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा अजित पवार अशी लढत आहे ती जवळपास निश्चित झालेली आहे। आपल्याबरोबर बारामतीकरांना काय वाटतंय म्हणून बारामतीकर आहेत, आपण थेट जाऊयात बारामतीकरांजवळ। काय भावना आहेत, काय वाटतंय, काय सांगाल? आत्ता जर त्यांची सुनेत्राताई उमेदवार फिक्स झाले असते तर बारामतीतील सर्वसामान्य जनता पवार साहेबांबरोबर जाईल असा माझा अंदाज आहे आणि सुप्रियाताई ही विजयी होती, बारामती मतदारसंघातून विजयी होतील। तर सर्वसामान्य माणसाचा कल पवार साहेबांकडे आहे। तुम्हाला काय वाटतं? आज 1967 सालापासून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली बारामती मतदारसंघाचा जो कारभार चाललेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चालला आहे, परंतु त्यांनी आदरणीय अजितदादा पवार यांना बारामतीचं नेतृत्व करण्याची पहिल्यापासून संधी दिली आणि ते करत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन आपलं समाजकार्य व राजकारण केलेलं आहे। परंतु काही कारणास्तव माननीय अजितदादा यांची वाट वेगळी झाली, परंतु सर्वसामान्य जनता बारामती मतदारसंघातील ही आदरणीय पवारसाहेब यांना केंद्रबिंदू मानून बारामतीत आदरणीय सुप्रियाताई सुळे। माझं एकच म्हणणं आहे की जर विकासाला साथ द्यायची असेल तर अजितदादांनी जी कॅन्डिडेट दिलेला आहे त्याला लोकांनी साथ द्यावा तर बारामतीचा विकास होईल। निश्चितच आम्हाला आनंद आहे, कारण निवडणूक आयोगापाठोपाठ राहुल नार्वेकर अध्यक्षांनी पण जो निकाल अजितदादांच्या बाजूने जो दिला आहे तो एक बारामतीकर आणि एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला निश्चित आनंद झालेला आहे। कारण गेल्या 25-30 वर्षाच्या कालावधीपासून अजितदादा हे तळागाळातील लोकांसाठी दिवसरात्र मेहनत करून काम करत आहे आणि निश्चित बारामतीकरची जी जनता आहे ती त्यांच्या पाठीशी आहे आणि